काही ना काहीतरी व्यसन प्रत्येकाला असतं. आतमध्ये तर ते काही मिळणार नाहीत ना. दरवर्षी साधारणपणे 10-1 करोड रुपयाची. मी पूर्वी माझा प्रोजेक्टेड आकडा 7 कोटी होता. आता मला जे काही आकडे कळले त्याप्रमाणे साधारण दरवर्षी महाराष्ट्राच्या जेलमध्ये 10 कोटी रुपयाचे तंबाखूचे पदार्थ विकले जातात. याचं कारण असं की जेलच्या पलीकडे गेलो की आपण चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे जातो. बरोबर आहे. ते म्हणजे इट्स अ डिफरंट रियाम. कोणीतरी त्याला फटकन सिगरेट ऑफर केली तर आयुष्यात तो कधीच सिगरेट नसेल पित तरी देखील एक झुरका ओढू शकतो. बर. आणि ते माझ्या बाबतीत मी अनुभवलं. सुरुवातीला काय व्हायचं की कुणी ओढत असेल तर आपल्याला इच्छा निर्माण होते. मग ती इतकी वाढली की मी चक्क एकदा जाऊन माझ्या कॅन्टीनच्या सामानासोबत एक सिगरेटचं पाकिट घेऊन आलो. आणि जेव्हा जेलमधनं निघालो, मला आठवतं 19 मेला माझा जामीन झाला. त्या दिवशी निघताना ठरवलं की परत आता नाही घ्यायची. सोपं नव्हतं ते. बाहेर आल्यानंतर मला घरचे म्हणायचे, चल ना, जेवण झालं, पान खायला जाऊ. पान खायला गेलो, पानाच्या टपरीवर शेजारी कोणी सिगरेट सुरू, मला डोक्यात चक्कर सुरू व्हायचं. मग ते खूप असह्य झालं. एक दिवस बायकोला मी म्हटलं, मला आयुष्यात माझी झालेल्या एका चुकीची कबुली द्यायची. कुठल्या बाईला जर नवरा असं म्हणला तर बाईच्या मनात एकच विषय येईल फक्त. त्याचं काहीतरी दुसरं बाहेर लफड आहे. मी जेव्हा तिला म्हणले, मला एक माफ कर म्हणलं, एक चूक झाली. ती म्हणजे त्याची कान देऊन ऐकते. आणि जेव्हा मी तिला म्हटलं, मला असं मी जेलमध्ये सिगरेट ओढली होती आणि मला क्रेविंग होती, तिला जीव भांड्यात पडला. जीवात प्रॉब्लेम. आम्ही ठरवलं की आता पानाची टपरी टाळायची, पान नाही खायचं.